ओम साईराम. बाबांच्या लीला, त्यांच्या कथा तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्याकरिता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉन म्हणजेच त्या घंटारूपी चित्राला क्लिक करा. तसेच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व साई भक्तांपर्यंत पोहोचवा. त्याकरिता तुम्हाला शेअरचं बटन दाबावं लागेल. चला तर मग सुरुवात करू. अध्याय 2. या अध्यायामध्ये 2 कथाभाग आहेत. कथाभाग 1, श्री हेमाडपंत यांना हेमाडपंत ही उपाधी कशी मिळाली. श्री काकासाहेब दीक्षित आणि नानासाहेब चांदोरकर हे माझ्या अतिघनिष्ठ मित्रांपैकी एक. त्यांनी मला अनेकदा शिर्डी चला आणि श्री साईबाबांचे दर्शन घ्या असा आग्रह केला. मी त्यांना तसे वचन पण दिले, परंतु काही अडचणींमुळे मला शिर्डी जाता नाही आले. माझ्या एका घनिष्ठ मित्राचा मुलगा लोणावळ्याला अतिभयंकर आजारी होता. त्याला बरे करण्यासाठी सर्व प्रकारचे उपचार करून पाहिले, परंतु त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले आणि ताप काही कमी होईना. शेवटी ते त्यांच्या मुलाला त्यांच्या गुरुचरणी घेऊन गेले, पण परिणाम पूर्वीप्रमाणेच. काहीच गुण नाही आला. सर्व पाहून माझ्या मनात विचार आला की जर हे यांचे गुरु यांच्या मुलाची रक्षा करू शकत नाही तर अशा गुरूंचा काय उपयोग. असा विचार करून मी शिर्डी जाण्याची यात्रा स्थगित केली. परंतु जे व्हायचे आहे ते होणारच आहे आणि ते अशा प्रकारे झाले की प्रांताधिकारी श्री नानासाहेब चांदोरकर वसईच्या दौऱ्यावर होते. त्यासाठी ते ठाण्यावरून दादरला पोहोचले आणि वसई जाण्याच्या गाडीची वाट बघत होते. पण त्यावेळी झाले असे की बांद्रा लोकल आली, ज्यात बसून ते बांद्रा पोहोचले आणि मला भेटले. मला शिर्डी जाण्याचा आग्रह करू लागले. मला नानासाहेबांचा तो निर्णय आवडला. तात्पर्य, मी त्याच रात्री शिर्डी जायचा निर्णय घेतला आणि सामान बांधून शिर्डीस निघालो. मी सरळ दादरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन मनमाडची गाडी पकडण्याचा कार्यक्रम बनवला. त्यानुसार मी दादरला जाणाऱ्या गाडीच्या आत प्रवेश केला. गाडी प्लॅटफॉर्मवरून सुटणारच होती. एवढ्यात एक यवन म्हणजेच मुस्लिम धर्मीय व्यक्ती माझ्याजवळ आला आणि माझे सामान बघून जाण्याचे ठिकाण विचारू लागला. माझा कार्यक्रम त्याला सांगितला. त्याने मला सांगितलं, मनमाडला गाडी दादरला उभी राहत नाही, त्यामुळे तुम्ही बोरीबंदर गाठावे. जर ही अशी साधारणशी घटना माझ्यासोबत घडली नसती तर मी माझ्या ठरवलेल्या कार्यक्रमानुसार दुसऱ्या दिवशी शिर्डीत न पोहोचण्याच्या कारणामुळे दुःखी झालो असतो. अनेक प्रकारच्या शंका कुशंकांनी माझ्या मनात कल्लोळ केला असता. माझ्या नशिबात शिर्डी जाणे लिहिलेच होते. त्या माणसाच्या दाखवलेल्या मार्गाप्रमाणे मी दुसऱ्याच दिवशी सकाळी 9 ते 10च्या आत शिर्डीत पोहोचलो. ही सन 1910ची गोष्ट आहे, जेव्हा प्रवासी भक्तांच्या उतरण्यासाठी साठेवाडा ही एकमेव वास्तू होती. अंग्यातून उतरताच मी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी अतिउत्सुक झालो होतो. त्यात एक साई भक्त श्री तात्यासाहेब नूलकर मशिदीतून परतले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितले की श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघालात का? अहो, ते तर वळणावरच आहेत. आत्ता केवळ मुखदर्शन करून घ्यावे, नंतर आंघोळ नाश्ता करून मग सावचित बाबांच्या दर्शनाला जावे. पण मला काही राहावे ना. हे ऐकताच मी धावत जाऊन श्री साईबाबांच्या पायांचे दर्शन घेतले आणि माझ्या आनंदाला प्रसन्नतेला पारावारच उरला नव्हता. हे सर्व शरीर उल्हासित झाले होते. जसे मी त्यांच्या चरणांचे दर्शन घेतले तसंच माझी तहानभूक हरपली. जणू काही माझ्या आयुष्यात एक नवीन प्रवाहच चालू झाला होता. मी आयुष्यभरासाठी त्यांचा ऋणी झालो होतो. त्यांचे हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. मी सदैव त्यांच्या नामस्मरण करून त्यांना मनातून नेहमीच अभिवादन करत असतो.
साईबाबांच्या दर्शनातही एक विशेषता आहे. तुमच्या जीवनात नवीन सौख्य येतेच, पण पहिल्या वाईट कर्मांचा असरही कमी होतो. अनाशक्ती आणि सांसारिक भोगांपासून वैराग्य वाढते. केवळ गतजन्मातील अनेक शुभसंस्कार एकत्र आल्यावरच असे चरणदर्शन प्राप्त होते. श्रोतेजन हो, मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की जर तुम्ही श्री साईबाबांना डोळे भरून पाहिलात तर तुम्हाला सर्व जग साईमय झालेले दिसेल. ह्या कथेत एक आडकथा म्हणजे कथाभाग 2. कथेचे नाव वादविवाद. शिर्डी पोहोचतात माझ्यात आणि काकासाहेब यांच्यात गुरुच्या आवश्यकतेवरून वादविवाद सुरू झाला. माझे मत होते की स्वतंत्रता टाकून पराधीन का व्हायचे? तसेच जर कर्म करावंच लागतं तर गुरुची आवश्यकता का राहील? प्रत्येकाला पूर्ण प्रयत्न करून स्वतःला पुढे घेऊन जायला पाहिजे. गुरु हा तर शिष्यासाठी करतो तरी काय? तो तर सुखाने निद्रेचे आनंद घेत असतो. यानुसार मी स्वतंत्रतेचे पक्ष घेतले आणि काकासाहेब यांनी प्रारब्धाचे. काकासाहेब म्हणाले, जे विधी लिखित आहे ते तर घडणारच आहे. ह्यात उच्च कोटीतील महापुरुष पण असफल झाले आहेत. एक म्हण आहे, माझ्या मनात काही वेगळे आणि विधात्याच्या काही औरच. नंतर तात्पर्य देत ते म्हणाले, ही विद्वत्ता सोड, हा तुझा अहंकार तुला कधीच सहाय्य करणार नाही. अशा प्रकारे वादविवादात 1 तास गेला आणि काहीच निष्कर्ष निघाला. त्यामुळे वैतागून आम्ही वादविवाद थांबवला. ह्या सगळ्यामुळे माझी मानसिक शांती भंग झाली आणि मला अनुभव झाला की जोपर्यंत घोर विवेकबुद्धी आणि अहंकार नाही तोपर्यंत विवाद संभव नाही. वस्तुतः हा अहंकारच विवादाचे मूळ कारण आहे. जेव्हा बाकी लोकांसमवेत मी मशिदीत गेलो तेव्हा बाबांनी काकासाहेबांना संबोधित करत एक प्रश्न केला की साठेवाड्यात काल काय चालू होतं? कोणत्या विषयावर विवाद होत होता? आणि इतक्यात माझ्याकडे पाहून म्हणाले, हेमाडपंत हे काय म्हणाले? बाबांचे हे शब्द ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झालो की साठेवाडा आणि मशिदीत बरेच अंतर आहे. सर्वज्ञात किंवा अंतर्यामी झाल्याशिवाय बाबांना या सर्व विवादाचे ज्ञात कसे आहे? मी विचारात पडलो की बाबा मला हेमाडपंत या नावाने का संबोधित आहेत? हा शब्द तर हेमाद्री पंथाचा अपभ्रंश आहे. हेमाद्री पंथ हा देवगिरीच्या पंथ यादवराज वंशी महाराजा महादेव व रामदेव यांचे विख्यात मंत्री होते. ते उच्च कोटीचे विद्वान व उत्तम प्रकृती व चतुर्वर्ग चिंतामणी होते. तसेच राजप्रशस्तीसारख्या उत्तम काव्याचे रचयिता होते. त्यांनीच हिसाब किताब या नवीन प्रकाराचे प्रणालीचे आविष्कार केले होते व खाते पद्धत त्यांनीच जन्माला घातली होती. आणि या सगळ्याच्या उलट मी अज्ञानी, मूर्ख आणि मतिमंद आहे. तरी मला समजले नाही की या उच्च पदवीने मला का विभूषित करायचं? तात्पर्य काय असेल? खूप विचार केल्यानंतर मी ह्या निष्कर्षावर पोहोचले की कदाचित माझ्या अहंकाराला त्यांना चूर करायचं असेल. त्यासाठी बाबांनी हा अस्त्राचा प्रयोग केला असेल, जेणेकरून भविष्यात मी सदैव निराभिमानी आणि विनम्र बनेन. किंवा हे माझ्या वाक्चातुर्यासाठी माझी प्रशंसा तर नाही ना? भविष्यात पाहिल्यावर हे प्रतीत होतं की बाबांद्वारे हेमाडपंत या विभूषणाने विभूषित करता हे केवढं अर्थपूर्ण होतं. सर्वांना माहीतच आहे की कालांतराने हेमाडपंत म्हणजेच गोविंदराव दाभोळकरांनी श्री साई संस्थांचा कारभार किती सुविचारांनी आणि विद्वत्तापूर्ण रूपाने केला. हिसाब किताब
हे सर्व उत्तम प्रकारे ठेवला. तसेच सोबतच महाकाव्य श्री साई सच्चरित्राची रचना पण केली. ह्या ग्रंथात महत्त्वपूर्ण आध्यात्मिक विषय जसे ज्ञान, भक्ती, वैराग्य, शरणागती इत्यादींचा समावेश आहे. चला तर जाणू गुरुची आवश्यकता का आहे. ह्या विषयावर बाबांनी काही उद्गार काढले आहेत का, किंवा हेमाडपंत यावर काही म्हटले आहेत का, कोणता लेख अस्तित्वात आहे का. पण काही हेमाडपंतांच्याद्वारे प्रकाशितही नाही. परंतु काकासाहेब दीक्षित यांनी या विषयावर त्यांचे लेख प्रकाशित केले आहेत. दुसऱ्याच दिवशी काकासाहेब आणि हेमाडपंत यांनी मशिदीत जाऊन बाबांकडे घरी जायची परवानगी मागितली. बाबांनी त्यांना परवानगीही दिली. इतक्यात कोणी एकाने विचारले, बाबा कुठे जाऊ. बाबा म्हणाले, वर जा. ती व्यक्ती म्हणाली, बाबा वरचा मार्ग कसा आहे. त्यावर बाबा म्हणाले, जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. इथून पण एक मार्ग आहे, परंतु हा मार्ग दुर्गम आहे. तसेच ह्या मार्गात सिंह आणि लांडगे पण आहेत. मग त्यावर काकासाहेब म्हणाले, बाबा जर मार्ग दाखविणारा सोबत असेल तर. त्यावर बाबा म्हणाले, जर मार्ग दाखविणारा सोबत असेल तर कोणतेच कष्ट होणार नाही. सिंह लांडगे यापासून तुमची रक्षा करून इच्छितस्थानी पोचवेल. परंतु त्याच्याशिवाय तुम्ही जर गेलात तर जंगलात मार्ग शोधणे अशक्य होईल किंवा खड्ड्यात पडायची संभावना असते. हे सर्व संभाषण होताना हेमाडपंतही तिकडे उपस्थित होते. त्यांनी विचार केला की हे काही बाबा सांगत आहेत ते गुरुची आवश्यकता आहे का, ह्या प्रश्नाचे उत्तर तर नाही ना. नंतर त्यांना ज्ञात झाले की बाबांनी आपल्या मनातील शंकेचे निरसन केले आहे. त्यानंतर हेमाडपंतांनी मनाशी एक गाठ बांधली की कधीच त्या विषयावर ते वादविवाद करणार नाहीत. या उलट परमार्थ लाभ हा गुरुचे उपदेश पालन करण्यातच आहे. या उपदेशाचे वर्णन मूळ काव्य ग्रंथाच्या ह्याच अध्यायात केले आहे. ह्यात लिहिले आहे की श्रीराम आणि श्रीकृष्ण जरी महान अवतारी होते तरीही आत्मअनुभूतीसाठी त्यांना आपल्या गुरूंची गरज भासली. श्रीरामांनी आपले गुरु वशिष्ठ आणि श्रीकृष्णांनी आपले गुरु संदीपनीच्या शरणात जावे लागले होते. या जीवनरूपी मार्गात उन्नती प्राप्त करण्यासाठी केवळ श्रद्धा आणि धैर्य हे दोनच गुण सहाय्यक आहेत. बिन गुरु ज्ञान होइए कैसे सारे संत के कहते हैं, साई शरण में जो गया उसका ज्ञान अनंत है. असाच अध्याय 2 समाप्त झाला आहे. श्री सद्गुरू साईनाथ परणमस्तु. शुभम भवतु. ओम साईराम.